हे सगळं कोरीव काम आहे. आणि यादव वंशामध्ये जर आपण बघितलं साधारण 11व्या-12व्या शतकामध्ये हे कामं झालेले आहेत. आणि सिन्नरचं हे जे मंदिर आहे हे ऐतिहासिकदृष्ट्या, पौराणिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या खूप मोठा वारसा आहे. आणि इथं महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते. आज आपण आलेलो आहोत तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्यायचं, वेगवेगळ्या प्राण्याची. आणि सगळ्यामध्ये जर आपण बघितलं जास्तीत जास्त हत्तीची चित्र तुम्हाला शिल्प जास्त दिसतील, दिसत आहेत. तर हे सुद्धा आपण सहलीला जाताना बघायचं असतं की कशा पद्धतीची डिझायनिंग केलेली आहे, किती छान काम, नक्षीकाम या दगडावर केलेलं आहे. तर हे आपलं गोंदेश्वर मंदिरात तुम्ही नेटून हे फोटो मिळवा, गोंदेश्वर मंदिर टाका, गोलवर सर्च करा, फोटो घ्या आणि त्याच्या खाली एक माहिती द्या, हे 10-12 ओळीची. हा प्रोजेक्ट होईल तुमचा चांगला. 3री-4थीच्या मुलांना करायला हरकत नाही. स्वतःचा फोटो खाली लावा किंवा नाव खाली लावा.